हे गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल इट्स ऊप्स। तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा। अँड येस गाइज, आज आहे जन्माष्टमी, कृष्ण जन्माष्टमी। अँड आत्ता वाजले 11:15 आणि मी चालली आहे आरतीला, म्हणजे जन्माष्टमीच्या आरतीला। आज सगळेजण 12 वाजता पनवेलकर सगळे एकत्र जमून 12 वाजता बाप्पाची आरती करतात, कृष्ण जन्माची आरती। आणि खूप भारी मज्जा येते तिथे। तिथे खूप छान वातावरण असतं, तिकडचं जे वाइब असते खूप भारी असते गाईज। मी आत्ता ऑफिसवरून आली 9 वाजता, बट तरी एक एनर्जी आहे अंगामध्ये की नाही मला जाऊन बघायचं आहे ते, आणि त्याचा एक भाग व्हायचं। ही एनर्जी फक्त आणि फक्त पनवेलकरांमध्येच असू शकते, बिकॉज लहानपणापासून हे वारे वगैरे सगळं मी बघत आली आहे। आज मला माझ्या आजोबांची खूप जास्त आठवण येते, बिकॉज त्यांच्यामुळे मी आज एवढं हा सण एन्जॉय करू शकते, बिकॉज त्यांनीच मला हा सण कसा सेलिब्रेट होतो हे दाखवलेलं आहे, याची ओळख करून दिलेली आहे। सो मिस यू बाबा, मला आजच्या दिवशी खूप जास्त मिस करते। बट या काही नाही, आज त्यांना जाऊन 6 वर्ष झाली आणि मी 6 वर्षामध्ये मला खूप जास्त काही कळलं आहे वाऱ्यांबद्दल। सो मी खूप हॅपी आहे त्याबद्दल। अँड या आत्ता मी जाते वारे बघायला, आरती घ्यायला बाप्पाची, नमस्कार करायला। या आता मी जास्त वेळ न घालवता मी पटकन जाते तिथे आणि तुम्हाला दाखवते। बाहेर खूप पाऊस आहे, तुम्हाला आवाज येत असेल। सो या किती कॅप्चर करता येईल ते बघते मी। अँड येस, भेटूया आपण थोड्या वेळाने।
मी आत्ता आली आहे घरी. आत्ता वाजले 2 आणि काय कळलंच नाही कसा टाईम गेला. ॲक्च्युली असं वाटत होतं की तिथून निघावंच नाही, बट थोडंसं 15 मिनिटं राहिलेली आणि मी म्हटलं की जाऊया बिकॉज उद्या ऑफिस आहे अँड ते सुद्धा करून आपलं व्लॉगिंगसुद्धा करायचे, त्यामुळे मी घरी आली. यंदा ना थोडंसं लेट स्टार्ट झालं. नेहमी 12 वाजता आरती घेतात, 12:30पर्यंत होते. त्यानंतर मग ते वारे जे चाबुकांनी मारतात वगैरे ते स्टार्ट होतं. यंदा खूप जास्त लेट झाला. काही असतील रिझन त्याच्यासाठी, मला माहिती नाही. बरं वाटलं आज, मला खूप जास्त बरं वाटलं. असं वाटलंच नाही की 1 वर्ष झाला, बिकॉज लास्ट व्लॉग करून असं वाटलं की खूप कमी दिवस झाले आणि लगेच गोविंद आला, त्यामुळे खूप भारी वाटलं. अँड या उद्या पण मी ऑफिसवरून हाफ डे घेऊन मी सगळं कॅप्चर करणार आहे. बघू, जास्त करून असताना मी कॅप्चर करेल. अँड या आता मी झोपते, 2 वाजून गेलेत. सो आत्तासाठी गुड नाईट, उद्या आपण भेटूया. जसं मी म्हटली की मी ऑफिसवरून हाफ डे घेऊन मी जाणार होती आणि मी तशीच लाईनमध्ये पोचली आणि तिथे गेल्यानंतर जी वाईब होती, जे सगळा माहोल होता, तो मी खूप जास्त मिस करत होती. मी ऑफिसमध्ये फक्त होती बट माझं मन असं इथेच होतं अँड मला असं झालं की मी कधी पनवेलमध्ये येते परत आणि हे सगळं बघते.
गाईज आता जी तुम्ही क्लिप बघितली ती लाईनाईमधली मारुती मंदिराची इथेची होती आणि त्यानंतर मी परत एकदा गेली भोईरांकडे. परत एकदा म्हणजेच जिथे मी रात्री गेलेली तिथेच परत एकदा मी गेली. सो गाईज आत्ता मी जिथे आहोत ते लाईनाई आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं पनवेलमधली सर्वात प्राईम लोकेशन आहे जिथे म्हणजे सगळे इथे सण वगैरे मराठी सण सगळे इथे होतात. आणि आत्ता मी जे तुम्हाला दाखवलं ते लाईनाईमधलं होतं. आता आम्ही चाललं इथून म्हणजे वारं फिरत असतात म्हणजे वेगवेगळे आस्थान आहेत पनवेलमध्ये तर तिथे वारे फिरत असतात. मग अशी त्याच्या पहिले दाखवलं ते वेगळं असतं नव्हतं, आत्ता वेगळं आस्थान आहे. सो ते 4th या 5th आस्थान असेल तिथे आम्ही चाललो. आणि त्यानंतर मग सगळे वारे एकत्र येऊन गावदेवी मंदिर आहे पनवेलचं तिथे येतात. सो ते सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो या आणि भुईरांकडे सुद्धा सेम होतं. पहिले त्यांनी हंड्या फोडल्या आणि मग त्यांना चाबुकाने मारलं, मग ते शांत झाले. अँड ये त्यानंतर मग लास्टला जे असतात ते गावदेवी मंदिराकडे. अँड गावदेवी मंदिराकडे जाता जाता तुम्ही पनवेलचा माहोल एकदा बघा. गोविंदाच्या दिवशी पनवेलमध्ये काही वेगळीच वाईब असते. सगळे असे चालत फिरत असतात अँड या सगळे घराबाहेर असतात अँड सगळे एन्जॉय करत असतात हा सण. सो मला गोविंदा खूप जास्त आवडतो. अँड या त्यानंतर मग मी गेली गावदेवी मंदिरामध्ये जिथे सगळे वारे एकत्र असतात. जिथे सगळे आस्थानाचे वारे जे खेळतात ते सगळे एकत्र येऊन खेळतात. अँड मग तिथे हंडी फोडतात आणि मग तिथेच ते शांतसुद्धा होतात. सो असं सगळं असतं. आता तुम्ही पुढे बघा.
गाईज तुम्ही बघितलं असेल खूप छान तिथे वारे खूप नाचत होते, देवाशी बोलत होते. त्यानंतर आता जी वेळ असते ती आरतीची, आणि आरती खूपच भारी होते. आरती म्हणजे मला खूप जास्त आवडणारी गोष्ट आहे, बिकॉज पूर्ण सगळे पनवेलकर एकत्र येऊन आरती घेतात गावदेवी मंदिरामध्ये. सो खूप भारी वाटतं, ते सगळी फिलिंग एकदम भारी असते. गुजबम्स वगैरे तर अंगाला काटे येतात, सगळे एकत्र येऊन आरती करतात ते ऐकायला आणि बघायला. सो यानंतर आरती होते आणि मग वारे म्हणजे त्यांना परत चाबुकांनी ते फटके दिले जातात आणि मग ते शांत होतात.
सगळ्यांची जन्माष्टमी अशी काही सेलिब्रेट होते. येस गाईज, माझं एवढेच ट्राय होता की माझ्या मुंबईच्या मित्रांना, माझ्या फ्रेंड्सला हे एन्जॉय करता यावं किंवा त्यांना बघता यावं. सो या, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि हा वर्ष जो होता तो आय गेस 278वा वर्ष होता पनवेलमधलं ही परंपरा चालू ठेवण्याचा. आणि अशी ही परंपरा नेहमीच चालू राहील. आय नो दॅट. सो येस, दरवर्षी मी हा व्लॉग नक्की शूट करेन. आणि हा व्लॉग तुम्हाला कोणासोबत शेअर करायचा असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. तुमच्या फॅमिली ग्रुपवर, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपवर तुम्हाला शेअर करायचं असेल नक्की तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा, शेअर करा अँड नक्की सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्ही एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप सारं धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.